आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं की सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे जर एखादा पर्सन लायबल झाला असेल रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, तर त्याला सेक्शन 25 सबसेक्शन 1मध्ये ॲप्लिकेशन द्यायचे, प्रोसिजर करायची. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की एक नॉर्मल पर्सन आहे जो नॉर्मल एरियामध्ये बिझनेस करतो आहे, त्याच्याकरता रजिस्ट्रेशन आहे. जर सेजमध्ये सप्लाय करतो आहे त्याकरता रजिस्ट्रेशन आहे. जर टेरिटोरियल वॉटरमध्ये सप्लाय करत असेल तर नियरेस्ट युटी किंवा स्टेट आहे तिकडे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि CTP किंवा NRTP असतील त्यांना 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन करायला लागेल. हे 4 पॉईंट होते 25(1) आणि मग 25(1) प्रमाणे सेक्शन 22 किंवा 24मध्ये लायबल झाला आहे तर 30 दिवसावर त्यांनी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी. जर ॲप्लिकेशन दिलं तर फॉर्म कुठला आहे, फॉर्म GST RAG 01, त्यामध्ये रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन करावं लागतं. रूल 9मध्ये व्हेरिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल, म्हणजे जो डिपार्टमेंटचा PO असतो, प्रॉपर ऑफिसर, तो चेक करतो की ज्या प्रकारची डॉक्युमेंट देण्याची गरज आहे त्याप्रमाणे डॉक्युमेंट दिलेले आहेत का ॲप्लिकंटनी. जर ते डॉक्युमेंट ओके असतील, त्याला डॉक्युमेंट करेक्ट आणि इन्फॉर्मेशन जी आहे ती परफेक्ट वाटत असेल तर तो ते ॲप्रूव्ह करतो. ॲप्रूव्ह केल्यानंतर पुढचे रूल 10 प्रमाणे सर्टिफिकेट मिळतं, GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, फॉर्म GST RAG 06. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रूल 10A प्रमाणे पुढच्या GSTR 3B किंवा 45 दिवसामध्ये जर मी रिटर्न क्वार्टरली करणार आहे GSTR 3B, तर मग तो क्वार्टरली जो करणार आहे तो कालावधी 45 दिवसापेक्षा जास्तवर असेल तर 45 दिवसामध्ये बँक डिटेल्स जे आहेत, बँक अकाउंट डिटेल्स हे फर्निश केले पाहिजे. आणि जर मी क्वार्टरली रिटर्न करू इच्छितो तर मग ते GSTR 3B रिटर्न होण्यापूर्वी बँक डिटेल्स जे आहेत हे वेब पोर्टलला, GST पोर्टलला रूल 10A प्रमाणे फर्निश केले पाहिजे. आणि जे आधार ऑथेंटिकेशन होतं ते रूल 10B प्रमाणे होतं. इथपर्यंत आपलं 25(1) झालं होतं. आता 25(2) जर एखाद्या व्यक्तीला एका स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये मल्टिपल रजिस्ट्रेशन पाहिजे असतील, रजिस्ट्रेशन कुठे घ्यायला लागतं, ज्या स्टेटमध्ये टॅक्सेबल सप्लाय करताय त्या प्रत्येक स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. पण एका स्टेटमध्ये एक रजिस्ट्रेशन आहे आणि त्याला सेपरेट रजिस्ट्रेशन पाहिजे, सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. आता डीमार्टचं बघा, एक शॉप पनवेलला आहे, दुसरं शॉप पळसप्याला आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शॉप काढली तर त्यांचा डेटा त्यांना एकत्र करायला लागेल. जर एकच नंबर असेल तर त्यांच्याकडे जी सिस्टीम असेल ती सगळा डेटा एकत्र येईल. तर लायबिलिटी किती आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे हे त्यांना काढणं सोपं आहे. जर त्यांचा डेटा एका ठिकाणी गोळावर असेल तर, डेटा जर सेंट्रलाइज असेल तर त्यांना हे पॉसिबल आहे. पण डेटा सेंट्रलाइज नसेल, आता एक छोटा व्यापारी आहे, त्याचं एक फुटवेअर आहे, दुसरं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, 2 शॉप आहेत त्याची. ह्या 2 शॉपच्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या आहेत, त्याची मॅनेजमेंट वेगळी आहे, तिथे काम करणारी माणसं वेगळी आहेत, त्यांचा अनुभव वेगळा आहे. मग त्यांचा जर त्याला 2 बिझनेस करता वेगवेगळा हिशोब ठेवायचा असेल आणि त्याला रजिस्ट्रेशन सेपरेट करायचं असेल तर त्याच्याकरता काय होईल, ते त्याला मॅनेज करणं, त्याच्यासाठी त्याचं नियोजन करणं, डेटाचं आणि रिटर्नचं सोपं जाईल. मग अशी जर गरज असेल एखाद्याची तर मग त्याच्यासाठी तरतूद आहे. नॉर्मली काय होतं, अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट म्हणजे CGST ॲक्ट शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन. नॉर्मली सिंगल रजिस्ट्रेशन मिळतं एखाद्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये. However, we provided that a person having multiple places of business in a state or union territory may be granted a separate registration for each such place of business subject to such condition as may be prescribed. त्याला एका राज्यामध्ये सेपरेट बिझनेससाठी एकाहून जास्त रजिस्ट्रेशन सरकार देईल, गव्हर्नमेंट देईल. पण त्याकरता काय अटी शर्ती आहेत, त्या जर का त्यात तो एलिजिबल होत असेल तर त्याला 2 रजिस्ट्रेशन घेता येऊ शकतात, त्याला 2 रजिस्ट्रेशन मिळू शकतात. आता त्याकरता प्रिस्क्राईब जेव्हा म्हटलं, प्रिस्क्राईब ॲज मे बी प्रिस्क्राईब कंडिशन जे आहेत त्या आम्ही रूलमध्ये सांगू. व रूल त्याकरता बनवला रूल 11. यामध्ये रूल 11 त्यामधला सबरूल 1 हा सांगतो
की कंडिशन्स फॉर सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. सेपरेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर इच प्लेस ऑफ बिझनेस. आणि सबरूल 3 मध्ये रूल 11 मध्ये व्हेरिफिकेशन अँड ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होईल. रूल 11 मध्ये 3 सबरूल आहेत. त्याप्रमाणे ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स जर फुलफिल होत असतील तर सेपरेट रजिस्ट्रेशन मिळेल. सेपरेट जी वेगळी जागा आहे त्या जागेकरता व्हेरिफिकेशन होईल, ग्रँट सर्टिफिकेट होईल. आता 11(1) मध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मल्टिपल प्लेस ऑफ बिझनेस, आता प्लेस ऑफ बिझनेसमध्ये काय काय येतं? मल्टिपल, आता सेक्शन 2 क्लॉज 85 मध्ये डिफाईन केलं आहे, प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरिड ऑन. आता तुम्ही जे गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करता, तुमचा गुड्स सप्लाय करता, तर तुम्ही शहरामध्ये एक ऑफिस बनवलं असेल, एक शॉप घेतला असेल, जिकडे काय करतात सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. माल तिथे ठेवत नाही, गोडाऊन शहराबाहेर आहे. तिथे कमी भाड्यात जागा मिळेल तिथे गोडाऊन आहे. आणि जर एखादा डिस्ट्रीब्युटर मोठा असेल की तो वेगवेगळ्या आसपासच्या शहरामध्ये माल पाठवतो, 4-5 शहरामध्ये पाठवतो. म्हणजे पनवेलला आहे तर पनवेल, न्यू पनवेल, कळंबोली, कामोठे, उरण, पेण, अलिबाग इथपर्यंत त्याचा माल जात असेल तर तो एक ऑफिस बनवेल. त्या ऑफिसमध्ये काय करेल, तो कस्टमरच्या बाहेरच्या ऑर्डर घेईल, त्याला सप्लायरकडून जो माल पाहिजे त्याच्याकडे ऑर्डर नोंदवेल आणि मग बाकी पेमेंट देणं, पेमेंट घेणं या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ऑफिसमधनं होतील. आपण त्याला काय म्हणणार, वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरिड ऑन अँड इन्क्लूड्स वेअरहाऊस, इथे माल ठेवला जातो, गोडाऊन or any other place where a taxable person stores his goods, supplies or receives goods or services or both, or a place where taxable person maintains his books of account. म्हणजे बिझनेसच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या जागा आहेत त्या सगळ्याला काय म्हणणार, प्लेस ऑफ बिझनेस. आता ह्या वेगळ्या प्लेस ऑफ बिझनेससाठी जर रजिस्ट्रेशन वेगळं पाहिजे असेल तर त्याने काय करायला पाहिजे, तर पहिले कंडिशन दिल्यात, एनी पर्सन हॅविंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी रिक्वायरिंग अ सेपरेट रजिस्ट्रेशन, त्याला वेगळं रजिस्ट्रेशन पाहिजे. फॉर एनी सच प्लेस ऑफ बिझनेस अंडर सेक्शन 25 सबसेक्शन 2 मध्ये त्याला ते देण्याची तरतूद आहे. पण केव्हा मिळेल, शॅल बी ग्रँटेड सेपरेट रजिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ इच सच प्लेस ऑफ बिझनेस सब्जेक्ट टू द फॉलोइंग कंडिशन्स नेमली. खाली दिलेल्या काही अटी आहेत त्या बघा. सच पर्सन हॅज मोर दॅन वन प्लेस ऑफ बिझनेस ॲज डिफाईन इन 285. आता तो 2 ठिकाणं, आपला जो प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे इथे ती 2 ठिकाणं असू शकतात, गोडाऊन 2 असू शकतात. Such person shall not pay tax under section 10. अंडर सेक्शन 9 मध्ये रेग्युलर मेथडमध्ये टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा केला जातो आणि सेक्शन 10 मध्ये कंपोजिशन लेवी आहे त्यामध्ये वेगळ्या प्रकारे टॅक्स जमा केला जातो. 2 पद्धतीने गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करण्याची त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता जर त्यांनी एखाद्या बिझनेसला सेक्शन 9चा ऑप्शन दिला आहे, दुसऱ्या सेपरेट एडिशनला सेक्शन 9चाच ऑप्शन द्यायला लागेल, किंवा त्याचा एक बिझनेस सेक्शन 10 मध्ये आहे तर सेपरेट एडिशन त्याला दुसऱ्या बिझनेससाठी घ्यायचं आहे ते पण त्याला सेक्शन 10 मध्येच घ्यायला लागेल. सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 म्हणजे कंपोजिशन लेवी फॉर एनी ऑफ हिज बिझनेस, एनी ऑफ हिज प्लेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9 फॉर एनी अदर प्लेस ऑफ बिझनेस. तुमचा एक बिझनेस आहे फुटवेअरचा, ज्यात तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. तुम्ही दुसरा बिझनेस काढला कपड्यांचा, शर्ट पीस, पॅन्ट पीस, साड्या, आणि तुम्हाला असं वाटलं की इथे कंपोजिशन स्कीम चांगली आहे तर नाही मिळू शकत. दोन्ही बिझनेस रेग्युलर
स्कीममध्ये पाहिजे किंवा दोन्ही बिझनेस हे कंपोजिशन स्कीममध्ये पाहिजे. ऑल सेपरेटली रजिस्टर प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन. ऑल separately registered places of business of such person shall pay tax under the act on supply of goods or services or both made to another registered place of business of such person, issue a tax invoice or a bill of supply as the case may be for such supply. दोन सेपरेट रजिस्टर नंबर घेतल्यानंतर जर त्यांनी एका नंबरहून दुसऱ्या नंबरवर सप्लाय केला तर जो सप्लाय होईल त्याच्या अगेन्स्ट जर टॅक्सेबल सप्लाय असेल तर डॉक्युमेंट असतं टॅक्स इनवॉइस, तो इश्यू केला पाहिजे. आणि जर एक्झाम सप्लाय करत असेल तर त्यामध्ये टॅक्स कलेक्ट होत नाही, त्याकरता वेगळं इनवॉइस आहे, ते आहे बिल ऑफ सप्लाय. मग ज्याप्रमाणे सप्लाय होत असेल त्या दोन सेपरेट नंबरमध्ये जर का ट्रान्झॅक्शन होत असेल तर त्या ट्रान्झॅक्शनसाठी त्यांना इनवॉइस इश्यू करायला लागेल, आयदर टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय. आता कंपोजिशन स्कीममध्ये अशा प्रकारची सुविधा आहे, अशा प्रकारची प्रोव्हिजन आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, आर्किटेक्ट किंवा असा एखादा बिझनेस असेल तर त्यामध्ये 50 लाखापर्यंत टर्नओव्हर असेल तर त्याला कंपोजिशन स्कीम मिळते, ज्यात त्याला 6% टॅक्स द्यायला लागतो. रेस्टॉरंटचं असेल तर त्याला 1.5 करोडचं लिमिट आहे, ते जोपर्यंत एक्सेल करत नाही तोपर्यंत ते हॉटेल कंपोजिशन स्कीममध्ये रजिस्टर होण्यासाठी पात्र होईल, एलिजिबल होईल. एखादा मॅन्युफॅक्चर आहे, ट्रेडर आहे, त्याला पण 1.5 करोड आहे. 1.5 करोडचं लिमिट आहे कंपोजिशन स्कीममध्ये. आणि सर्व्हिस एक्सेप्ट रेस्टॉरंट सर्व्हिस बाकीच्यांना 50 लाखचं लिमिट आहे. एखादा सलून आहे, त्यांनी 20 लाखाचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सेड केला. आता मोठे मोठे सलून असतात, बघतो ना, हायफाय सलून आहेत, तिकडे जस्ट दाढी केली 100 रुपये घेतात. अशा लोकांचा टर्नओव्हर जर 20 लाखाच्या पुढे गेला तर त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं GSTमध्ये. तर त्याच्याकरता गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन केलं की तुम्ही 6% टॅक्स द्या, GST 6% द्या, पण तुम्ही कस्टमरकडनं बाहेरकडनं वसूल नाही करायचा, तुमच्या पॉकेटमध्ये 6% भरायचं. आणि कुठल्याही प्रकारचं इनवर्ट सप्लायवरती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. या केसमध्ये जोपर्यंत तो ते ॲग्रिगेट लिमिट आहे की जे इलिजिबल लिमिट आहे, पात्र राहील 50 लाखापर्यंत किंवा पात्र राहील 1.5 करोडपर्यंत, ते जर एक्सीड झालं तर मग त्याची कंपोजिशन लेवी जी आहे तो त्याकरता इनएलिजिबल होईल. इनएलिजिबल टू टॅक्स पे टॅक्स अंडर 10. 2 नंबर घेतले ते आयदर रेग्युलर स्कीममध्ये आहे तर ओके, पण जर कंपोजिशन स्कीममध्ये आहे तर जर त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोडच्या पुढे गेला किंवा 50 लाखाच्या पुढे गेला तर त्याकरता दिलेलं एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी. क्लॉज बी मध्ये काय म्हटलं आहे की एक तर रेग्युलरमध्ये पाहिजे किंवा कंपोजिशनमध्ये पाहिजे. इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट वेअर एनी प्लेस ऑफ बिझनेस of a registered person that has been granted a separate registration becomes ineligible to pay tax under 10. All other registered places of business of the said person shall become ineligible to pay tax under the said section. आता जर तुमच्याकडे 2 सेपरेट नंबर आहेत तर एखादं तुमचं जे बिझनेस प्लेस आहे ते कसं काय इनिलिजिबल होऊ शकतं? कसं होऊ शकतं? जर तुम्ही कंपोजिशन स्कीम घेता तर राज्याबाहेर सप्लाय करता येईल. जर एका नंबरनी राज्याबाहेर सप्लाय केला तर ते इलिजिबल झालं कंपोजिशन स्कीमसाठी. इंटरस्टेट सप्लाय नाही करत सर, राज्यामध्ये सप्लाय करा किंवा त्या युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय करा. जर तुम्ही त्या स्टेटच्या किंवा युनियन टेरिटरीच्या बाहेर जर का सप्लाय केला तर तुमचा जी पात्रता आहे कंपोजिशन स्कीमची ती फुलफिल होत नाही, पूर्ण होत नाही. मग कंपोजिशन स्कीमसाठी अपात्र झाल्यामुळे रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल. मग जर एक बिझनेस रेग्युलर स्कीममध्ये आला तर दुसरा बिझनेस पण त्या नॉर्मल पुढे काय करणार? एकदा हे सगळं तुम्हाला मान्य आहे की ठीक आहे आम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन द्या, आम्ही इलिजिबल असू तर आम्हाला काय
त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायचं. इलिजिबल आहात तुम्ही आत्ताच्या क्षणी. रजिस्टर्ड पर्सन ऑप्टिंग टू ऑप्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर प्लेस ऑफ बिझनेस शॅल सबमिट. मग त्याने काय करायचं आहे की सेपरेट ॲप्लिकेशन द्यायचं आहे. जो ॲप्लिकेशनचा फॉर्म असतो ना, फॉर्म GST RG 01 हाच भरायचा आहे इन रिस्पेक्ट ऑफ सच प्लेस ऑफ बिझनेस. बस हे ॲप्लिकेशन द्यायचं. मग ज्याप्रमाणे ॲप्लिकेशन दिलं किंवा मग सेक्शन 9मध्ये रूल 9मध्ये व्हेरिफिकेशन होतं आणि रूल 10मध्ये काय होतं, ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होतं, ते त्याला होईल. जे व्हेरिफिकेट केलं जातं, जे माझ्या पहिलं रजिस्ट्रेशन आहे त्याकरता ज्या प्रकारे व्हेरिफिकेशन होईल किंवा मला ग्रँट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल, त्याचप्रमाणे यथावश्यक परिवर्तनासहित ते रूल 9 आणि रूल 10 ॲप्लिकेबल करा आणि त्याप्रमाणे अप्लाय टू ॲन ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर दिस रूल. म्हणजे डिपार्टमेंट काय करेल की जर माझं जेव्हा मी रजिस्ट्रेशन पहिल्यांदा घेतलं होतं त्यावेळेस रूल 8 लागला, 9 लागला, 10 लागला. आता हे माझं सेपरेट रजिस्ट्रेशन आहे, त्यात पण रूल 8 लागेल, ॲप्लिकेशन दिलं, रूल 9 लागेल, रूल 10 लागेल. आणि त्याप्रमाणे मग पुढे 2 सेपरेट बिझनेस माझे रजिस्टर होतील. 2 सेपरेट बिझनेसचे 2 सेपरेट GST नंबर मला भेटेल. क्लिअर आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, हॅव्हिंग ब्रँचेस ऑल ओव्हर इंडिया विल हॅव टू टेक रजिस्ट्रेशन इन ईच स्टेट. आता ज्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे जे काही ब्रँचेस आहेत त्याकरता 200 ब्रँच असतील, तर 200 ब्रँचसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र, इट कॅन डिक्लेअर. आता समजा यामध्ये काय आहे, थोडंसं इथे दोन्हीकडे चेंज करायचं नाही, दोन्हीकडे एकच बँक पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅव्हिंग ब्रँचेस ऑल ओव्हर इंडिया विल हॅव टू टेक रजिस्ट्रेशन इन ईच स्टेट. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज 200 ब्रँचेस इन द स्टेट ऑफ बरोबर आहे, इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे. इट कॅन डिक्लेअर मुंबई मेन ऑफिस ॲज द प्रिन्सिपल प्लेस अँड अदर ब्रँचेस ॲज ॲडिशनल प्लेसेस अँड द सिंगल रजिस्ट्रेशन फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथे कसं झालं, प्रत्येक स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागतं, ते घेतील. पण आता बँकेला तर घ्यायलाच लागेल, त्या बँकेची अनेक ब्रँचेस आहेत. आता महाराष्ट्रामध्ये 200 ब्रँचेस आहेत. 200 ब्रँचसाठी एकच रजिस्ट्रेशन घ्या आणि बाकी ब्रँचेस हे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून घोषित करा. और तुम्हाला गरज असेल तर प्रत्येक ब्रँचसाठी सेपरेट रजिस्ट्रेशन घेऊ शकता. आता दुसरा प्रकार काय होतो की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. रिटेल स्टोअर्स हॅव्हिंग 2 प्लेसेस ऑफ बिझनेस. एक आहे रिलायन्स मॉल आणि दुसरं आहे रिलायन्स जिओ महाराष्ट्रामध्ये. ह्या 2 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. ह्या दोघांचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण कंपनी एकच आहे. कंपनी इज हॅव्हिंग 1 पॅन. They can obtain separate registration for a different separate business places in the state of Maharashtra. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या रिलायन्स मॉलसाठी वेगळे रजिस्ट्रेशन आणि रिलायन्स जिओसाठी वेगळे रजिस्ट्रेशन घेऊ शकतात, कारण त्यांच्या बिझनेसची तशी गरज आहे. पण त्यांच्याकरता ही तरतूद आहे सेक्शन 25 सबसेक्शन 2 मध्ये. ओके. जर एखादं वेगळे घेऊ शकतात हां रिलायन्स वाले वेगळे घेऊ शकतात वेगवेगळ्या, काही जो बिझनेस सेम नाही, ॲक्टिव्हिटीज सेम नाही, मॅनेजमेंट वेगळी आहे. बरोबर. एकाच कंपनीचे 2 ॲक्टिव्हिटीज आहेत, बरोबर. तर त्यांना 2 ॲक्टिव्हिटीज करता वेगवेगळे क्वालिफाईड पर्सन लागतील. वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या बिझनेसच्या, बिझनेस करण्याच्या. बरोबर. मग दोन्ही एकाच नंबर खाली ठेवायचे असतील तर काय करायला लागेल, ॲक्टिव्हिटीज सेम करायला लागेल, दोन्हीचा डेटा एकत्र आणायला लागेल. एकत्र आणायला. आणि जर ते पॉसिबल नसेल तर मिसमॅनेजमेंट होईल. त्यामुळे ते 2 नंबर घेऊन जो डेटा आहे तो वेगवेगळा ठेवून वेगवेगळ्या नंबर थ्रू रिटर्न्स करू इच्छितात, कॉम्प्लायन्सेस करू इच्छितात, तर त्यांच्याकरता काय होतं, सुविधा होते. म्हणून त्यांच्याकरता ही तरतूद केली. आता पुढचा ऑप्शन आहे, पुढचा सेक्शन आहे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन.
व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. अ पर्सन दो नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे तो पर्सन लायबल होत नाही आहे रजिस्ट्रेशन करता. तो स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. तो स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. कसं घेईल? एनी पर्सन दो नॉट लायबल मे गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड व्हॉलंटरीली, स्वइच्छेने, अँड ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट ॲज ॲप्लिकेबल टू अ रजिस्टर्ड पर्सन शॅल अप्लाय टू सच पर्सन. इथे काय सांगितलं आहे? जर एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन स्वइच्छेने घेऊ शकतो, तर जो पर्सन लायबल झाला आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे त्याला जे कायदे कानून लागू होतील ते तुम्हाला पण लागू होतील. मी बोलू शकत नाही की मी काय सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्यासाठी मला काय बंधन नव्हतं, मी स्वइच्छेने घेतोय. तर गव्हर्नमेंट काय सांगतात? तुम्ही स्वइच्छेने घ्या का लायबल झालेत म्हणून घ्या. जे रूल्स आणि ऑब्लिगेशन्स इतरांना ॲप्लिकेबल आहेत ते तुम्हालाही ॲप्लिकेबल होतील. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ नका. तुम्हाला आम्ही जबरदस्ती करतोय? तुम्ही स्वइच्छेने घेताय. मग स्वइच्छेने घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तिकडे सुविधा, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला तिकडे सेपरेट प्रोव्हिजन नाही. ज्या प्रोव्हिजन इतरांना ॲप्लिकेबल आहे त्याच जो रजिस्ट्रेशन व्हॉलंटरी घेईल त्याला पण ॲप्लिकेबल. Raj Associates, an architect firm, starts a new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration as per section 22 or 24. But if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration. 25 सेक्शन आहे, सबसेक्शन 3 आहे. त्यामध्ये एखाद्याने नवीन बिझनेस सुरू केला तर जर तो ज्यावेळेस मार्केटमध्ये काम मागायला जातो तेव्हा त्याला लोक विचारतात तुमचा GSTमध्ये रजिस्ट्रेशन आहे का? तो बोला नाही आहे. तर त्याला कामं मिळतीलच गरजेचं नाही. काही लोकांचं अशी क्रायटेरिया आहे की आपण ज्याला काम द्यायचं तो रजिस्टर असला पाहिजे GSTमध्ये, त्यालाच काम द्यायचं. मग त्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन घेण्यासाठी सबसेक्शन 3 मध्ये गव्हर्नमेंटने काय केलं आहे? ऑप्शन दिलं आहे की घ्या. आता डिस्टिंक्ट पर्सन रजिस्ट्रेशन, डिस्टिंक्ट पर्सनचा अर्थ काय? वेगळा, अलग. तुम्ही 2 रजिस्ट्रेशन घेतले, सिंगल स्टेटमध्ये किंवा 2 वेगळ्या स्टेटमध्ये किंवा 2 वेगळ्या युनियन टेरिटरीमध्ये किंवा एक स्टेटमध्ये एक युनियन टेरिटरीमध्ये, 2 सेपरेट नंबर आहेत. अ पर्सन हू हॅज ऑब्टेन person who has obtained or is required to obtain more than one registration, whether in one state or union territory or more than one state or union territory, shall in respect of each such registration be treated as a distinct person for the purposes of this act. या कायद्यानुसार ती 2 सेपरेट रजिस्ट्रेशन जे आहेत ते वेगवेगळे आहेत. मग जर त्या 2 सेपरेट बिझनेसमध्ये जर व्यवहार होईल तर तिकडे टॅक्स इनवॉइस इश्यू करायला लागेल किंवा बिल ऑफ सप्लाय इश्यू करायला लागेल, ज्याप्रमाणे ॲप्लिकेबल होईल टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय, त्याकरता हे दिलेलं आहे. आता दुसरं आहे एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट. एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट वेअर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन्ड और इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन in a state or union territory in respect of an establishment has an establishment in another state or union territory, then such establishment shall be treated establishment of distinct persons for the purpose of this act. आता एखाद्या पर्सननी एखाद्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये जर रजिस्ट्रेशन घेतलं असेल आणि त्याचं दुसरं एखादं एस्टॅब्लिशमेंट आहे, मे बी ते अनरजिस्टर असेल, वाईन शॉप असेल किंवा पेट्रोल पंप असेल, त्याच्याकरता ते एस्टॅब्लिशमेंट हे सेपरेट आहे, ते डिस्टिंक्ट आहे, ते वेगळं आहे.
Uday Enterprises is engaged in supply of taxable goods in Maharashtra. It also supplies alcoholic liquor for human consumption from Nagaland. Its turnover in the financial year 34 lakh महाराष्ट्रामध्ये आणि 8 लाख नागालँडमध्ये. आता ज्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर काढला जाईल तर त्या केसमध्ये महाराष्ट्राचं लिमिट आहे 40 लाख. Taxable supply of goods from Maharashtra, the applicable threshold limit for obtaining registration is rupees 40 lakhs. आता या केसमध्ये जे नागालँड आहे तिथलं लिमिट आहे 10 लाख, पण तिथे टॅक्सेबल सप्लाय होत नाही. जर टॅक्सेबल सप्लाय होत असेल तर ते लिमिट जे आहे ना हे 10 लाखावर येतं. पण टॅक्सेबल सप्लाय होत नाही तिकडे, तर मग 10 लाखाचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता in the given case, since the aggregate turnover of Uday Enterprises exceeds the applicable threshold limit of rupees 40 lakhs, it is liable for obtaining registration. पण महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन घेण्यासाठी त्याचे 40 लाख जर का एक्सीड झाले त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. It will obtain registration in Maharashtra but is not required to obtain registration in Nagaland. He is not making any taxable supplies from said state. Okay? पण महाराष्ट्र आणि नागालँड या दोन ठिकाणी त्याचे काय दोन बिझनेस आहे. एक असा बिझनेस आहे जो रजिस्टर आहे आणि दुसरा असं एक एस्टॅब्लिशमेंट आहे जे अनरजिस्टर आहे. GST मध्ये त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे. हे दोन्ही काय असतील अलग अलग बिझनेस असतील, डिस्टिंक्ट पर्सन असतील. ज्या पर्सनला रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल त्याच्याकडे पॅन असणं गरजेचं आहे. तुम्ही बोला मी पॅन काढलेलं नाही, मी पॅन काढणार नाही, तर चालणार नाही. सबसेक्शन 6 सांगतो की एव्हरी पर्सन शॅल हॅव अ परमनंट अकाउंट नंबर इश्यूड अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इन ऑर्डर टू इलिजिबल फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. आणि जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा लोकल अथॉरिटी आहे ते जर टॅक्सेबल सप्लाय करत नसतील तर त्यांच्याकडे किंवा त्याचं इन्कम पण नाही आहे तर त्यांच्याकडे पॅन नंबर नसतो, पण ते तिथे डिडक्ट करतात त्यांच्याकडे टॅन नंबर असतो. तर मग त्यांच्यासाठी सेक्शन 51मध्ये ज्यावेळेस ते रजिस्ट्रेशन करतील तर त्यांना पॅन प्रोव्हाइड करायची गरज नाही, त्यांना टॅन प्रोव्हाइड केला तरी चालेल. हे दिलं आहे प्रोव्हिजोमध्ये. हे दिलं आहे प्रोव्हिजो प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 म्हणजे गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्शन 51 प्रमाणे काय करतं GST मध्ये GST डिडक्ट करून सप्लायरच्या अकाउंटला करतं. तर त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. तर त्यांना पॅन ऐवजी इन्कम टॅक्सचा टॅन नंबर जो आहे तो दिला तरी ते इलिजिबल होतील, पात्र होतील रजिस्ट्रेशन घेण्याकरता. बरेच लोकांनी काय केलं माहिती आहे, बऱ्याच लोकांनी काय केलं त्यांचे जे नोकर आहेत, कामगार आहेत त्यांना काही कळत नाही. मोबाईल सगळ्यांकडे असतो, छोट्या मोठ्या मोबाईल सगळ्यांकडे असतो, पॅन नंबर पण सगळ्यांकडे असतो किंवा तो काढता येतो 200 रुपये खर्च. त्यांचा पॅन नंबर त्यांच्या मालकाने काढला, त्यांच्या नावानं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या नंबरवरती गैरव्यवहार केले. किंवा असा एखादा व्यक्ती आहे ज्याला माहितीच नाही आहे की आपल्या नावाने कोणी रजिस्ट्रेशन केलं. आता तुमचा पॅन नंबर तुम्हाला माहिती आहे, मी तो टाकला, कोणाचा तरी मोबाईल नंबर टाकला ह्याच नोकराचा आणि तुमच्या पॅन खाली मी रजिस्ट्रेशन घेतलं. आता ज्यावेळेस काय लायबिलिटी येईल गव्हर्नमेंट कोणाला काना वसूल करेल? कारण तुमचा पॅन नंबर रेकॉर्ड आहे, मग तुमच्या पॅनवर तुमचा ॲड्रेस आहे, घरचा ॲड्रेस आहे, येऊन पकडतील तुम्हाला. तुम्ही GST भरलेलं नाही, 2 लाख रुपये भरा. तुम्ही मला कसला GST, कसला बिझनेस, मी कधी घेतलं रजिस्ट्रेशन, मी कसला बिझनेस, ते नोकरी करतो. अशा प्रकारच्या काही केसेस झाल्या. आता GST पोर्टलला तुम्हाला असं बघता येतं
की तुमच्या पॅन नंबरला कोणी रेशन घेतलं तर नाही ना, जर घेतलं असेल तर तुम्ही त्यांना मग कळू शकता की हा जो काय GST नंबर काढला आहे माझ्या पॅन खाली तो माझा नाही आहे, अच्छा. मला काही याबद्दल माहिती नाही आहे. मग डिपार्टमेंट ज्यांनी कोणी तो नंबर काढला आहे त्यात काय ॲड्रेस दिला असेल तिकडे जाऊन मग ते सर्च करतील, इन्क्वायरी करतील आणि मग तुम्हाला त्रास काय होणार नाही याकरता तिथे एक लिंक दिलेली आहे. आणि मग नंतर गव्हर्नमेंटने काय केलं, या अशा गोष्टी अवॉइड करण्याकरता आधार नंबरचं व्हेरिफिकेशन चालू केलं. आधार नंबर व्हेरिफिकेशन चालू केलं. ऑथेंटिकेट करा आधार नंबर, आणि जर आधार नंबर नसेल तर मग डिपार्टमेंटचे अधिकारी येऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करतात की पॅन होल्डर कोण आहे, बरोबर. कोणाच्या नावाने बिझनेस आहे, हे सगळं ते बघतात. असे गैरव्यवहार टाळण्यासाठी त्यांनी हे चालू केलं. Every registered person shall undergo authentication of furnish proof of possession of Aadhaar. आणि त्यांनी रूल तयार करता बनवला रूल 10. Alternate means of authentication if Aadhaar number not असेल. आता जर एखाद्याला आधार व्हेरिफिकेशन नसेल करायचं तर मग त्याच्याकरता वेगळा ऑप्शन आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. किंवा ऑथेंटिकेशन फेल केलं, जर फेल केलं तर मग त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होतं. 10B ऑथेंटिकेशन फॉर अदर रजिस्टर्ड पर्सन. आता याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन 25 6A-B-C-D. मग त्याने डी मध्ये सांगितलं आहे पर्सन नोटिफाईड अंडर सेक्शन 25-6D. आता जर आपला NRTP आहे त्याकडे आधार नंबर आठवण्याचा प्रश्नच नाही, तो बाहेर देशामधला आहे, मग त्याला आधार नोटिफिकेशन लागत नाही. अशी जी लिस्ट आहे पर्सनची ती सेक्शन 25-6D मध्ये, किंवा जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत त्यांचं होणार नाही आधार नोटिफिकेशन. ही जी यादी आहे ती 25-6D मध्ये. Not a citizen of India, a department or establishment of the central government, state government, local authority, statutory body, public sector undertaking, or a person applying for registration under the procedure of section 25(9) म्हणजे UN holder यांना आधार ऑथेंटिकेशन करण्याची गरज नाही. हे कुठे दिलं आहे, सबसेक्शन 25D मध्ये दिलं आहे. ते सोडून who has been issued a certificate of registration under Rule 10 shall undergo. आता जे पर्सन रजिस्टर्ड पर्सन आहेत, ओके, जे रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांना तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करा, कंपल्सरी करायलाच पाहिजे असं गव्हर्नमेंट सांगू नाही शकत. आता गव्हर्नमेंटने काय केलं आहे की जर एखादा व्यक्ती रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन करतो तर त्याला काय करायला पाहिजे, आधार ऑथेंटिकेशन करायला पाहिजे. दुसरा रिफंड ॲप्लिकेशन क्लेम करतो त्याला करायला लागतं आधार ऑथेंटिकेशन. आणि फॉर रिफंड अंडर रूल 96 ऑफ द IGST एक्सपोर्टसाठी दिला आहे त्याचा रिफंड पाहिजे असेल तर त्यालाही करायला लागतं आधार ऑथेंटिकेशन. आणि जे व्यक्ती नवीन नंबर घेतात त्यांच्याकरता आधार ऑथेंटिकेशन होतं. आणि जर ते करू इच्छित नसतील तर मग त्यांच्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन. ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन एव्हरी इंडिव्हिज्युअल, इथे काय म्हटलं, इंडिव्हिज्युअल शॅल इन ऑर्डर टू बी इलिजिबल फॉर ग्रँटेड रजिस्ट्रेशन अंडरगो ऑथेंटिकेशन और फर्निश proof of possession of Aadhaar number in such manner as the government may on the recommendations of the council. आणि जर त्याला provided that if Aadhaar number is not assigned or an individual, such individual shall be offered alternate and viable means of identification in such manner as government may on the recommendations of the council specify in the said notification. त्याला असं कंपल्सरी करू शकत नाही गव्हर्नमेंट. हे नोटिफिकेशन मधलं हे कंटेंट्स आहे. हे 1 एप्रिल 2020 पासून लागू झालं. अगोदर नव्हतं आधार ऑथेंटिकेशन.
तसं इंडिव्हिज्युअल असतो. तसं तुमचं प्रोप्रायटरी बिझनेस ते इंडिव्हिज्युअल असतो. आणि जर पार्टनरशिप फर्म आहे किंवा HUF आहे, HUFचा करता असतो. मॅनेजिंग डायरेक्टर कंपनीचा असतो, होल टाईम डायरेक्टर, पार्टनरशिप फर्मचा पार्टनर, मेंबर ऑफ मॅनेजिंग कमिटी ऑफ असोसिएशन, बोर्ड ऑफ ट्रस्टी, ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह, हे जे लोक आहेत यांचं त्या वेगवेगळ्या बिझनेसचं काय करायला लागतं. त्यातला जो पर्सन ऑथोराइज आहे तो काय करतो, त्याचं आधार ऑथेंटिकेशन करतो. 6A मध्ये हे सांगितलं आहे की 3 केसेस आहेत, तिकडे रजिस्टर्ड पर्सनना आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल. B मध्ये सांगितलं आहे इंडिव्हिज्युअलला करायला लागेल. C मध्ये सांगितलं आहे आता त्याने इंडिव्हिज्युअल, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, ट्रस्ट आहे, त्याचे जे काय कोण HUF आहे ते करताय, जे त्यातले पर्सन असतात अशा प्रकारचे त्यांना रजिस्ट्रेशन करत असताना आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल. 6D बघितलं आपण. ओके. Notwithstanding anything contained in section 25(6), a non-resident taxable person may be granted registration under section 25(1) on the basis of such other document as may be prescribed. म्हणजे त्याला त्याचा पासपोर्ट किंवा इतर ज्या काय डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या थ्रू त्याला रजिस्ट्रेशन मिळतं. तो रूल 13 आहे आणि सेक्शन 27 मध्ये त्याची डिटेल प्रोव्हिजन आहे. आता बघा आपल्याकडे कोण कोण पर्सन आहे. every person other than required to deduct tax under section 51 and non-resident taxable person त्यांना पॅन लागेल. every person required to deduct under section 51 म्हणजे ज्या स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट हे जे आहेत त्यांच्याकरता पॅनच्या ऐवजी टॅन चालेल. every person required to deduct tax under section 51, permanent account number PAN किंवा टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर टॅन हा चालेल. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनसाठी अदर डॉक्युमेंट असतील, त्यांना पॅनची गरज आहे, त्याच्याकडे पॅन असू शकत नाही. ओके, एवढं झालं. एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन केव्हा घेतो, त्याला केव्हा घ्यायला लागतं. सेक्शन 22 मध्ये 4 केसेस आहेत, सेक्शन 24 मध्ये 12 केसेस आहेत. त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ही जर त्यामध्ये आली आणि जर त्याप्रमाणे तो रजिस्ट्रेशन घेण्यासाठी पात्र झाला, एलिजिबल झाला, तर त्याच्यावरती लायबिलिटी येते रजिस्ट्रेशन घेण्याची. इथे काय म्हणते, पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आता समोर सिग्नल चालू आहे, मी गाडी घेऊन चाललो, मी बघितलं आसपास गाड्याच नाही, मी थांबेन सिग्नल. म्हणजे आपण काय करतो, सिग्नल आपण केव्हा पाळतो, समोर पोलीस नाही आहे तर आपण घुसवतो गाडी, बरोबर आहे ना. ही वृत्ती आहे आपली, मानवी वृत्ती आहे. आपण कायदा कधी पाळतो की जेव्हा आपल्याला कोण पकडणार नाही, कोण बघत नाही, तर काय फरक पडतोय. तुम्हाला वाटतंय की लोक रजिस्ट्रेशन घेण्याकरता लायबल झालेत तर रजिस्ट्रेशन घेतील, सगळेच लोक एकंदरीत घेतील रजिस्ट्रेशन, नाही घेणार. मग सरकारचं काम आहे की अशा लोकांसाठी इन्स्पेक्शन करायचं, इन्क्वायरी करायची, माहिती काढायची, वेगळी प्रोव्हिजन आहे. त्यानुसार त्यांना सापडलं की एखाद्या पर्सनला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे, तर त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना एक ऑर्डर दिली जाते. त्याकरता सेक्शन 25(8) आहे, ज्याला म्हणतात सुओ मोटो रजिस्ट्रेशन बाय द प्रॉपर ऑफिस. त्याला म्हणतात सुओ मोटो रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर. PO काय करतो, where a person who is liable to be registered under this act but fails to obtain registration, the PO may without prejudice चा अर्थ काय, कुठलाही भेदभाव न करता, कुठल्याही आकस आणि कुठल्याही प्रकारचं बदल्याची भावना न ठेवता न्यूट्रल भावामध्ये बघितलं रे हा व्यक्ती याचा बिझनेस ज्याप्रमाणे चाललाय हा लायबल होतो रजिस्ट्रेशनसाठी, जर अशी त्याची खात्री पटली तर टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर दिस ॲक्ट और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, प्रोसीड टू रजिस्टर सच पर्सन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. रूल
रूल 16मध्ये काय होतं की सब रूल 1मध्ये सांगितलं आहे की त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर करतो. 16(2) सांगितलं आहे इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन. सब रूल 3मध्ये सांगितलं आहे सब रूल 1 टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर, सब रूल 2 इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन, सब रूल 3मध्ये आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन टू बी मेड विदिन 90 days ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन. जर त्याला ते मान्य आहे तो अपील करतो. जर अपील त्याच्या फेवरमध्ये गेलं तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, आणि जर अपील त्याच्या विरोधात गेलं तर त्याला 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन द्यायला पाहिजे. मग त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याला सर्टिफिकेट मिळेल. आणि तो ज्या दिवसापासून लायबल झाला असेल GST ॲक्ट टू बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन, ज्यावेळेस त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर दिलं असेल त्या डेटपासून त्याला रजिस्ट्रेशन त्याचं झालं असं रेकॉर्डला येईल. हे सगळं आपण खाली दिलं आहे रूल 16 सुअपूट रजिस्ट्रेशन. त्याकरता फॉर्म कुठला आहे, फॉर्म GST REG 12. हे सगळं खाली आपण एक चार्टमध्ये दिलं की PO काय करतो, PO कंडक्ट करतो. एनी सर्वे इन्स्पेक्ट रूल 16मध्ये दिले आहे एनी सर्वे इन्स्पेक्शन सर्च इन्क्वायरी और एनी अदर प्रोसिडिंग्स अंडर दिस GST ॲक्ट. GST ॲक्टमध्ये तो काय करतो या प्रकारे काय त्याला कळतं की, आणि त्याला लक्षात येतं की हा पर्सन लायबल आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि त्यांनी फेल टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन, पण त्यांनी रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत घेतलेलं नाही. तो त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय इश्यूइंग अन ऑर्डर फॉर्म GST REG 12 त्याला ऑर्डर इश्यू करतो. ती ऑर्डर इश्यू केल्यानंतर अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म अँड मॅनर प्रिस्क्राइब्ड इन रूल 8 90 दिवसामध्ये किंवा रूल 12मध्ये 90 दिवसामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे जर तो खरोखर लायबल होतो. पण जर तो मान्य करत नाही की नाही तुम्ही चुकीचं मला ऑर्डर दिलेली आहे, मग त्याला अधिकार आहे की तो अपील करू शकतो. मग अपील त्याच्या फेवरमध्ये गेलं त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, आणि अपील त्याच्या अगेन्स्ट गेलं तर त्याला 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायला पाहिजे. 30 दिवस हा त्याला कालावधी दिलेला आहे. 25(9) कोणाकरता आहे, जे स्पेशल एजन्सी आहेत त्यांच्याकरता रजिस्ट्रेशनची प्रोसिजर जी आहे, तरतूद जी आहे, ही तुमच्या सबसेक्शन 9मध्ये असाइनमेंट ऑफ UIN टू सर्टन स्पेशल एंटिटीज. व्यापाऱ्यांना GSTN मिळतो आणि या स्पेशल एंटिटीजला UIN मिळतो. यामध्ये कोण येतं, एनी स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन UN or any multilateral financial institution and organization notified under the United Nations Act 1947. आणि दुसरे कन्झुलेट किंवा एम्बॅसी, जे आपला दूतावास असतो, राजदूत असतात फॉरेन कंट्रीजचे, त्यांना रजिस्ट्रेशन दिलं जातं आणि त्यासाठी त्यांना UIN नंबर दिला जातो. Any other person or class of person as may be notified by the commissioner shall be granted a UIN. किंवा आणखीन गव्हर्नमेंट नोटिफाय करेल त्या पर्सनला UIN दिला जाईल. मग ते काय करणार, या सेक्शनप्रमाणे त्यांना रूल दिला आहे 17, रूल प्रिस्क्राईब केला आहे 17 ॲज मे बी प्रिस्क्राईब. तो रूल प्रिस्क्राईब केला आहे तो आहे ई ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ UIN रूल 17 आहे. यात सब रूल 1मध्ये ॲप्लिकेशन देतील UIN ॲप्लिकेबल टू द टेरिटरी ऑफ इंडिया. आता इथे काय म्हटलं आहे, द युनिक आयडेंटिटी नंबर ग्रँटेड अंडर रूल 17 सब रूल 1 टू अ पर्सन अंडर सेक्शन 25(9) शॅल बी ॲप्लिकेबल टू द टेरिटरी ऑफ इंडिया. याचा अर्थ काय होतो की त्यांना एकच नंबर घ्यायला लागतो. त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळा नंबर घ्यावा लागत नाही. नो नीड फॉर स्टेट वाईज रजिस्ट्रेशन. हां, UIN जर तुम्ही बिझनेस करताय महाराष्ट्र, गुजरात, गोवा, तर तुम्हाला 3 स्टेटमध्ये वेगवेगळे नंबर घ्यायला लागतील. पण जे UIN आहेत ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतील तर त्यांना वेगवेगळ्या स्टेटसाठी वेगवेगळा नंबर घेण्याची गरज नाही. त्यांना एकच नंबर जो आहे तो देशामध्ये एकच नंबर त्यांना मिळेल, भले ते सप्लाय कुठला पण घेऊ. महाराष्ट्राचा असला तरी काय, त्यांनी महाराष्ट्रात नंबर काढला आणि त्यांनी गुजरातमध्ये सप्लाय घेतला
तर तिकडे तो UI नंबर देतील. हां. अच्छा. तो कशा करता असतो, तर त्यांनी जो टॅक्स दिला आहे त्यांना त्याचा रिफंड मिळतो. अच्छा. त्यांना रिफंड मिळतो. म्हणजे या स्पेशलाइज एजन्सीज आहेत. हे तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की कशा करता त्यांना UI दिलं आहे, कोण आहेत ते. तर नॉर्मली अशी पद्धत आहे जगभरामध्ये की या स्पेशलाइज एजन्सी आहेत आणि जे राजदूत आहेत त्यांचे जे ऑफिसेस असतात त्यांच्याकडनं कुठल्याही कंटिन्यू टॅक्स घेऊ नये. ते तुमच्या देशाचे नागरिक नाही आहे. ते दोन देशांमध्ये किंवा देशांच्या एक संघटना असेल कुठल्याची मोठी, तर त्याच्यामध्ये चर्चा करून देशामध्ये संबंध चांगलं करण्याकरता ते कार्य करतात. मग त्यांच्याकडनं GST घ्यायचा नाही, पण त्यांना गुड्स तर लागतील, त्यांना सर्व्हिस तर लागतील. मग ते जे गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतील त्यावरती जो टॅक्स पे केला असेल त्याचा रिफंड त्यांना दिला जातो. आणि तो रिफंड देण्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आणि त्यांना मग ते व्यापाऱ्याला रजिस्ट्रेशन मिळतं. ते व्यापारी नसल्यामुळे त्यांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर UN दिला जातो आणि त्या UIनमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळतं फॉर्म GST RAG 06 आणि रिफंडच्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्याप्रमाणे त्यांना जो फॉर्म प्रिस्क्राईब केला आहे तो ते देऊन रिफंड क्लेम करतात. कंपन्यांना नसेल सर. काय सांगितलं राजदूत? हां, नाही म्हणजे कसं सर, आता मी काम करत होतो ना, तिकडे ते त्यांचे ते बॅलन्स शीट वगैरे यायचे ना, तर खाली CAचा मेंबरशिप नंबर वगैरे असायचा आणि UI नंबर पण असायचा. म्हणजे बॅलन्स शीट वगैरे प्रॉफिट अँड लॉस आम्हाला द्यायचे ना, त्याच्यामध्ये खाली CAचा मेंबरशिप ID, त्याच्याकडे FRA नंबर वगैरे असायचा आणि UI नंबर पण कधी तुम्ही एक्झॅक्टली त्याचा फोटो काढा, मला सांग दाखवा, मी सांगेन. सेक्शन 10मध्ये 11मध्ये आणि 12मध्ये काय करायचं आहे सांगतो आता बघा. रूल 8मध्ये सांगितले की ॲप्लिकेशन द्या. द रजिस्ट्रेशन ऑर द UI शॅल बी ग्रँटेड ऑर रिजेक्टेड आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन. 9मध्ये व्हेरिफिकेशन होईल अँड सच मॅनर आणि विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. तर ते 7 दिवस आहेत, पिरियड 7 दिवस आहे अदर दॅन UI ॲप्लिकंटला. आणि UI ॲप्लिकंट आहेत त्यांना आहे 3 वर्किंग डेज. The registration of the UN shall be granted or rejected after due verification. म्हणजे 7 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये आयदर ॲक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. A certificate of registration shall be issued in such form GST RAG 06 with the effect from such date as may be prescribed. आता जर तुम्ही लायबल झालात, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही अलर्ट असाल तर तुम्ही विदिन 30 डेज रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्या. तर तुम्ही ज्या दिवशी लायबल झाला होतात ना, तुम्हाला त्या डेटपासून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. डेट ऑन विच इफेक्टिव्ह ऑफ डेट ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन इफेक्टिव्ह होईल त्या डेटपासून ज्या डेटला तुम्ही लायबल झाला असाल. केव्हा तुम्ही 30 दिवसाच्या कालावधीमध्ये ॲप्लिकेशन दिलं असेल तर. पण एखादा पर्सन ते 30 दिवस पण कालावधी पाळू शकला नाही. आफ्टर 30 days ऑफ लायबल फॉर रजिस्ट्रेशन तर त्याला ती सर्टिफिकेट मिळेल ॲज पर रूल 9(1) और रूल 9(3). आता रूल 9(1) आणि 9(3) मध्ये काय दिले ते खाली दिले बघा. द ॲप्लिकेशन शॅल बी फॉरवर्डेड टू द PO who shall examine the application and the accompanying document, and if the same are found to be in order, approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of submission of the application. ज्या दिवशी सबमिट केलं ना तर त्या दिवशी मिळेल. आणि जर त्यामध्ये त्याला काय डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर तो सांगेल डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत, डॉक्युमेंट प्रॉपर पाठवा. Where the PO is satisfied that with the clarification information or document furnished by the applicant, he may approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days
फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सच क्लॅरिफिकेशन. म्हणजे जर तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्रॉपर डॉक्युमेंट दिले, ॲप्लिकेशन फाईल केलं, तर त्या डेटपासून रजिस्ट्रेशन मिळेल. डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर परत ऑफिसर सांगेल आणि मग आणखीन दिवस वाढत जातील. मग ज्या दिवशी तुम्ही त्याला डॉक्युमेंट प्रॉपर सबमिट करता ती डेट ऑबिव्हियसली पुढची असेल. मग त्या डेटला जर त्याला वाटलं आता ओके, तो सर्टिफिकेट ग्रँट करेल आणि इफेक्टिव्ह डेट काय असेल की ज्या दिवशी तुम्ही क्लेरिफिकेशन दिलं ती डेट. म्हणजे आयदर सेक्शन 9(1) किंवा 9(3) हे ॲप्लिकेबल होते. सबरूल 9(1) किंवा सबरूल 9(3) हे ॲप्लिकेबल होते. आता हे सगळं ओके झालं तर ठीक आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा UIN नॉट ग्रँटेड विदिन प्रिस्क्राईब पिरियड. प्रिस्क्राईब पिरियड किती आहे? 7 दिवस किंवा 3 दिवस. अ रजिस्ट्रेशन or UIN shall be deemed to have been granted after the expiry of the period prescribed. म्हणजे पिरियड प्रिस्क्राईब केला 7 दिवस किंवा 10 दिवस. तर 25/10 प्रमाणे रजिस्ट्रेशन हे झालंच पाहिजे. इफ नो डिफिशियन्सी हॅज बीन कम्युनिकेटेड टू द ॲप्लिकंट विदिन दॅट पिरियड. म्हणजे मग त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. कारण कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन डिपार्टमेंटने केलेलं नाही आणि तो कालावधी तो एक्सपायर झाला. आता या व्यतिरिक्त जे TDS डिडक्टर आहेत, TCS डिडक्टर आहेत, त्यांचं काय आहे? रजिस्ट्रेशन आहे, ORDR रजिस्ट्रेशन आहे आणि बोर्डवर GSTN यायला लागतो आणि मेथड ऑफ ऑथेंटिकेशन आहे. कालच्या क्लासमध्ये मी ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. बरोबर आहे ना? रूल 12 प्रमाणे फॉर्म कुठला आहे? GST 07 TDS डिडक्टर आणि TDS कलेक्टरला त्यांना ॲप्लिकेशन द्यायला लागेल. त्यांचं व्हेरिफिकेशन होईल, त्यांना सर्टिफिकेट मिळेल. ORDR सर्व्हिस आहे. त्यांच्याकरता जर ते NTORला सर्व्हिस देत असतील त्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांना टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचं आहे. मेथड ऑफ ऑथेंटिकेशन सगळं आता ऑनलाईन होतं. इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी यांचे जे ऑथोराईज पर्सन आहेत त्यांच्या थ्रू हे सगळं कॉम्प्लायन्सेस करण्याकरता एक सिग्नेचर पाहिजे ना, ते त्यांची घेतलेली आहे. रूल 18. मग डीम रजिस्ट्रेशन बघितलं आपण. मग पुढे बघितलं CTP आणि NRTPची प्रोव्हिजन. मग अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन. ओके. आता मी नेक्स्ट क्लासला कॅन्सलेशन आणि रिवोकेशन हे 2 सेक्शन जे आहेत ते परत. अमेंडमेंट कळलं ना? जी माहिती दिलेली आहे त्यात कुठलाही बदल झाला, मोबाईल नंबर आणि ईमेल इमिजिएट अमेंड होतो आणि बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती त्याची छाननी होईल, ते व्हेरीफाय करतील. जर ते ओके आहे तर मग अमेंडमेंट मिळेल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अमेंड करून मिळेल. थांबूया.